आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गोविंद किंवा मग पोह्यांचे लाडू बनवतोय. आतून मस्त खुसखुशीत, लहान मुलांना आवडतील असे आणि विशेष म्हणजे हे लाडू बनवताना पाक वगैरे बनवायची गरज नाही. अगदी सोपे असे हे गोविंद लाडू बनवण्यासाठी सुरुवातीला एक वाटी भरून मी पोहे घेतले. कप किंवा वाटी कशानेही सर्व साहित्य मोजून घ्यायचं, म्हणजे अचूक प्रमाणात लाडू बनतात. हे पोहे आपण भाजणार आहोत, तर त्यासाठी 1 चमचा तूप गरम केलं. गॅस अगदी कमी ठेवायचा, कारण पोहे हलके असतात, लगेच तळाला करपू शकतात. सतत परतत साधारण 1 ते 1.5 मिनिटांमध्ये हे पोहे आपण भाजून घेऊ. पोहे भाजल्यानंतर बघा असे किंचितसे आकसले जातात. नंतर लगेच हे पोहे बाजूला काढायचे. पोहे चांगले कुरकुरीत असे भाजले ते एका ताटावर काढले. मग याच कढईमध्ये अर्धी वाटी भरून मखाना घेतलेत. खरं तर मखाने घालणे ऑप्शनल आहे, पण मखान्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, आपल्या पचन संस्थेसाठी खूप चांगले आहेत. त्यामुळे लाडू अजून पौष्टिक बनवण्यासाठी शक्य असेल तर मखाने सुद्धा वापरावे. मखाने सतत परतत असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेत. मखाने सुद्धा बाजूला काढायचे आणि आता यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे मध्यम गॅसवर भाजून घेऊ. शेंगदाणे भाजताना गॅस मोठा असेल तर वरचं साल लगेच करपतं. त्यापेक्षा गॅस मध्यमच ठेवायचा आणि सतत परतत आणि वरचं साल फुटेपर्यंत हे शेंगदाणे असे भाजून घ्यायचे. आता हे शेंगदाणे सुद्धा बाजूला काढते आणि कढईमध्ये अर्धी वाटी भरून सुकं खोबरं घालायचं. खोबऱ्याचे काप करू शकता किंवा या पद्धतीने असा बारीक चुरा करून घालायचा, म्हणजे अगदी अर्धा ते पाऊण मिनिटात लगेच असा भाजला जातो. खोबऱ्याचा रंग हलकासा बदलला आहे. आता फार काळपट वगैरे न करता हे खोबरं सुद्धा आपण बाजूला काढू. सुके मेवे म्हणजेच काजू बदाम वापरायचे असेल तर 1 चमचा तूप घालायचं आणि त्यावर ते सुके मेवे परतून घ्यायचे. प्रत्येकी साधारण 7 ते 8 काजू बदाम घेतलेत. आपल्याला जर यामध्ये मनुके किंवा मग मगजबी वगैरे घालायचे असेल तर ते सुद्धा घालू शकता. काजूचा हलकासा रंग बदलला आणि बदामाचं वरचं साल फुटू लागलं की समजायचं छान खरपूस असे भाजले गेलेत. हे सर्व जिन्नस चांगले भाजून एका ताटामध्ये मी काढून घेतले. आता मात्र हे गरम गरम असतानाच मिक्सरला वगैरे लावायचं नाही, नाहीतर त्याचा लगदा होऊ शकतो. पोहे मखाना बघा मस्त असे कुरकुरीत भाजले गेले. याचाच अर्थ लाडू सुद्धा छान खमंग आणि खुसखुशीत होतात. शेंगदाण्यांची सालं काढणं काही गरजेचं नाही, पण इथे मी काही शेंगदाण्यांची सालं काढलीत. खोबरं सुद्धा मस्त असं कुरकुरीत भाजलं. हे सर्व पूर्णपणे थंड झालं. आता मिक्सरमध्ये लावताना ज्या पदार्थांना तेल सुटत नाही, म्हणजेच मखाना आणि पोहे सुरुवातीला दळून घ्यायचे. सुरुवातीला मिक्सर ऑन ऑफ करत आणि नंतर मीडियम वर ठेवत हे मखाने आणि पोह्यांची अगदी बारीक पूड करायची. शेंगदाणे, काजू, बदाम यामुळे मिक्सर गरम होतो. शिवाय मिश्रण सुद्धा चिकट होण्याची शक्यता असते. म्हणून सुरुवातीलाच ते न घालता सुरुवातीला असे मखाने आणि पोहे दळून घ्यायचे. तर हे असं वेगळं वाटल्यामुळे बघा याचा लगदा वगैरे न होता छान सुटसुटीत अशी पूड झाली आणि शक्य तेवढी अशी बारीक पूड करायची. आता मात्र हे जे शिल्लक राहिलेले जिन्नस आहेत ते सर्व एकत्रितपणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत. सुकं खोबरं, काजू, बदाम, शेंगदाणे यांना हलकसं तेल सुटतं, म्हणून सुरुवातीलाच मिक्सर मोठा न फिरवता पल्स मोडवर किंवा मग मिक्सर ऑन ऑफ करत हे वाटायचं आणि नंतर मध्यम ठेवून याची शक्य तेवढी अशी बारीक पूड करायची. तर याला बघा जास्तीचं तेल सुद्धा सुटलेलं नाही, तरी सुद्धा छान बारीक अशी पूड झाली. आता यामध्ये गोडासाठी आपण गूळ वापरणार आहोत. तर आपण एवढं जे साहित्य घेतलं आहे त्यासाठी बरोबर 1 वाटी गूळ पुरेसा आहे. शेंगदाणे आणि हे गूळ एकत्रितपणे वाटल्यामुळे आपल्याला लाडू वळायला सुद्धा फार सोपं जातं. पाक वगैरे करायची गरज नाही. त्यामुळे हे मिश्रण या पद्धतीने असं वाटून घेऊ. गूळ, शेंगदाणे, सुकं खोबरं चांगलं असं एकजीव झालं आहे. आता हे सर्व या ताटामध्ये काढून घेऊ. सुरुवातीलाच आपण पोहे आणि मखाना सुद्धा वाटून घेतले होते. आता यामध्ये 1 चमचा भरून सुंठ पावडर घालावी. सोबतच आपल्याला हवं असेल तर वेलची किंवा मग असं थोडंसं जायफळ किसून घालावं. गोविंद लाडू बनवताना सुंठ पावडर, वेलची पूड किंवा मग जायफळ पूड घालणं फार गरजेचं आहे. आता हे सर्व हाताने असं एकजीव करू. आपल्याला जर हाताने एकजीव करायचं नसेल, पटकन व्हावं असं वाटत असेल तर हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून 1-2 वेळा फिरवावं, म्हणजे मिश्रण चांगलं मिळून येतं आणि सोबतच लाडू वळायला सुद्धा सोपे होतात.
सर्व साहित्य बघा चांगलं असं एकजीव झालं. यामध्ये आपण पाक बनवलेला नाही किंवा मग जास्तीचं तूप सुद्धा घातलेलं नाही, तरी सुद्धा बघा अगदी सहज याचे लाडू वळले जातात. पोह्यांचा आणि मखाण्यांचा कुरकुरीतपणा असतो, त्यामुळे लहान मुलांना हे लाडू फार आवडतात. शिवाय यामध्ये आपण तूप घातलेलं नाही किंवा गुळाचा पाक सुद्धा केलेला नाही, त्यामुळे चिकट सुद्धा होत नाहीत. छान खुसखुशीत असे हे लाडू बरेच दिवस टिकून राहतात. तर हे बघा अगदी पटकन हे लाडू वळून होतात. लाडू वळून झाला की दोन्ही हातांवर ठेवून असा गोल गरगरीत फिरवायचा, म्हणजे लाडू छान गुळगुळीत होतो. तर याच पद्धतीने हे सर्व लाडू मी बनवून घेते. तर पाक बनवायचं टेन्शन नाही किंवा मग साहित्याचं प्रमाणाचं सुद्धा टेन्शन नाही. एखादी वाटी सेट करायची आणि त्या वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं. तर घरगुती साहित्यात अगदी पटकन होणारे असे हे गोविंद किंवा मग पोह्यांचे लाडू तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.